सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी पगारे बाबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज पगारे परिवारामध्ये बुद्धपूजा परितदिष्णा परित्राण पाठाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर हा जो कालावधी आहे हा वर्षावासाचा कालावधी आहे आणि त्यामुळे अत्यंत पवित्र असा हा कालावधी आहे। वर्षावासाच्या या कालखंडामध्ये धम्मदेशना श्रवण करणे, बुद्धपूजा श्रवण करणे आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी आणि आपल्या कल्याणासाठी असतं आणि त्यामुळे जन्मदिनाचं जरी निमित्त असेल, ताईचा फार आग्रह होता। खरं तर या वर्षावासामध्ये शेड्यूल थोडं बिझी असतं, सर्व भिक्खू संघाचं शेड्यूल फार बिझी आहे, कारण 2-2, 3-3 विहारावरती ग्रंथवाचन म्हणा, प्रवचन म्हणा, देशना म्हणा चालू असतात आणि त्यामुळे तरीसुद्धा या बिझी शेड्यूलमधून ताईचा खूपच आग्रह होता आणि त्यामुळे यावं लागलं। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये नित्यनियमाने आपण धम्म आचरण केलं पाहिजे। तसं धम्म आचरण तर सदा सर्व काळ सुखकारकच असतं, एक नाही, धम्माचं आचरण म्हणजे सुखकारकच आहे। तरीसुद्धा या वर्षावासाच्या कालावधीमध्ये अधिक आपण कुशल कर्म केले पाहिजे, अधिक आपण पुण्यकर्म केले पाहिजे। मग ते कुशल कर्म कसे करावे, आपण पुण्यकर्म कसे करावे, कुठल्याही प्रकारचं म्हणजे निमित्त जर असेल, जसं की आज बाबांच्या जन्मदिनाचं निमित्त आहे आणि जन्मदिनाच्या निमित्ताने परितदेशना आपण श्रवण केली, तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला आपण श्रवण केलं आणि धम्मदेशनासुद्धा आपल्याला श्रवण करायला म्हणजे प्राप्त होत आहे। तर परितदेशना असेल, धम्मदेशना असेल, सुत्तपठण असेल, अशा प्रकारचं हे बुद्ध वचन जेव्हा जेव्हा आपल्या म्हणजे कानावरती पडत असतं, जेव्हा जेव्हा आपण त्याला श्रद्धापूर्वक श्रवण करतो, ऐकतो, तर आपल्या जीवनामध्ये महान असा पुण्याचा संचय होत असतो। कारण बुद्धवचन संचय, बुद्धवचनाच्या श्रवण करण्याच्या द्वारा जो आपला संचय होत असतो, कारण भगवंत असे म्हणतात की थोकं थोकं पुण्य करोति, एक ना, थोडे थोडे पुण्यकर्म कुशल कर्म आपण केले पाहिजे। व्यवहारामध्ये आपण असं बोलतो ना की बा थेंबा थेंबाने तळं साचत असतं, अगदी हे भगवंताचं वचन आहे। म्हणजे 2600 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात की थोकं थोकं पुण्य करोति, म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे आणि थोडे थोडे जर पुण्यकर्म आपण केले तर त्या पुण्याचा संचय आपल्याला निब्बाण अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी, म्हणजे सुखाच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी तो पुण्याचा संचय आपल्याला सहाय्यक ठरत असतो आणि त्यामुळे एकदाच सर्व काही आपण करू शकत नाही, तर थोडं थोडं आपण पुण्यकर्म केलं पाहिजे, कुशलकर्म केलं पाहिजे। आणि असे प्रसंग जेव्हा येतात, मग जन्मदिनाचा प्रसंग असेल, एक आपला ॲनिव्हर्सरीचा प्रसंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये जे जे काही येत असतात, तर पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, अशा प्रसंगी आपण आपल्या घरामध्ये बुद्धवचनाचा पाठ केला पाहिजे। मग समजा भिक्षू जर असतील आपल्या परिसरामध्ये, तर आपण आपल्या भिक्षूंनासुद्धा बोलवलं पाहिजे, त्यांना भोजनदान दिलं पाहिजे। जर समजा भिक्षू नसतील तर मग आपण बुद्धांच्या समोर बसून आपण सुद्धा परितदेशना परित्राण पाठ करू शकतो। ते सुद्धा एक कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं। कारण बुद्ध वचन जेव्हा जेव्हा आपण बोलतो, एक ना, बुद्धवचनामध्ये
ती एक पॉवर आहे. म्हणजे बुद्धवचनाचे जे वेव्ज असतात तर ते वेव्ज मनुष्याला प्रसन्न करत असतात, कारण त्याच्यामध्ये ते तशा प्रकारची तरंग असतात, त्या लहरी असतात बुद्धवचनाच्या, आणि बुद्धवचनाच्या लहरी आपल्या मनाला प्रसन्न करत असतात. आपला राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा असेल, अहमपणा असेल, गर्व असेल, ईर्ष्या असेल, असंख्य विकार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात, कारण तो मनुष्याचा स्वभाव आहे. आणि मनुष्याचा स्वभाव धर्म असल्यामुळे विचार उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा आपला स्वभाव धर्म आहे. मग आपल्या विचारामध्ये आपल्या मनामध्ये चांगलेही विचार उत्पन्न होत असतात आणि वाईट विचारसुद्धा उत्पन्न होत असतात, कारण भगवंत असे म्हणतात की मन हे विचारांचं उगमस्थान आहे. म्हणजे अनेक प्रकारचे विचार मनामध्ये उत्पन्न होत असतात, विचारांचं ते उगमस्थान आहे. चांगलेही विचार उत्पन्न होतात आणि वाईट विचारसुद्धा उत्पन्न होतात. आणि म्हणून भगवंत धम्मपदामध्ये म्हणतात, मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहतो पदं ततोनं सुख मनवेती छाया व अनपायरी. 2 गाथा भगवंतांनी म्हटल्या. भगवंत असे म्हणतात की मन विचारांचं उगमस्थान आहे, मनामध्येच विचार उत्पन्न होतात आणि मनाच्या आधाराने मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्याच्या पाठीमागं दुःख तसंच येतं जसं बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. अगदी तसंच दुःखसुद्धा मनुष्याच्या पाठीमागं येत असतं. पण एखादा मनुष्य कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, चांगले कर्म करत असेल, धम्माला श्रवण करत असेल, काया वाचा मनाने खूप चांगल्या प्रकारचं निर्मळता आपल्या चित्तामध्ये धारण करत असेल, तर मग सुखसुद्धा तसंच सोबत असतं. कशा प्रकारे? तर स्वतःची जी आपली सावली असते, जी सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही, अगदी तशाच प्रकारचं सुखसुद्धा आपल्यासोबत सदा सर्व काळ राहत असतं. आणि त्यामुळे नेहमी कुशल कर्म केले पाहिजे, नेहमी पुण्यकर्म केले पाहिजे, कारण कुशल कर्म आणि पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. कारण भगवंत असे म्हणतात की पुण्यकर्म ज्याप्रमाणे शरीराला सुरक्षित करण्यासाठी जसं कवच असतो, ऐक नाही, कवच असतो, जसं वर्तमान काळामध्ये आपण बघतो की जे काही मिलिटरीमॅन असतील किंवा पोलीस मोठे अधिकारी असतील, तर त्यांना स्वतःला संरक्षण करण्यासाठी जसं बुलेट प्रूफ असतं, ऐक ना, गोळ्या जर समजा त्यांना लागू नये किंवा शत्रूने त्यांच्यावरती हल्ला करू नये म्हणून एक प्रकारचं त्यांना बुलेट प्रूफ दिलं जातं. अगदी कुशल विचारांचं बुलेट प्रूफसुद्धा आपल्यासोबत असलं पाहिजे. म्हणजे कुशल विचारांचं बुलेट प्रूफ जर आपल्याकडे असेल, कुशल विचारांचा वलय जर आपल्या भोवताला असेल, तर येणारी जी संकट असतात आपल्या जीवनामध्ये, त्या संकटाला आपण पूर्णपणे तारू शकतो, नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. म्हणजे कधीकधी येणारे जे संकट असतात, तर येणारे संकटसुद्धा म्हणजे दूर होत असतात जर आपले पुण्यकर्म, आपले कुशल कर्म जर आपल्यासोबत असतील तर. आणि मग व्यवहारामध्ये कधीकधी असं म्हणतो ना आपण की अगदी थोडक्यावरून गेलं, एक कधीकधी जीवनामध्ये एखादं संकट येतं आणि सहज असं म्हणतो अगदी थोड्यावरून गेलं माझं, नाही तर थोडक्यामध्ये म्हणा माझा ॲक्सिडेंट झाला असता असं आपण म्हणतो, थोडक्यामध्ये मी पडलो असतो असं म्हणतो, थोडक्यामध्ये मला काही लागलं असतं असं म्हणतो. म्हणजे थोडासा जो क्षण असतो, अगदी त्या क्षणामध्ये जे आपल्याला म्हणजे आपल्यावरचं संकट दूर झालेलं असतं, तर ते केवळ आणि केवळ आपल्या कुशल कर्मामुळे, आपल्या पुण्यकर्मामुळे ते संकट आपल्यापासून दूर झालेलं असतं. कधीकधी बघा एक ॲक्सिडेंट झाला होता आणि नेहमीच ॲक्सिडेंट होतं, आपण बघतो. आता या 15 दिवसापूर्वी मागच्या महिन्यामध्ये समृद्धी महामार्गावरती म्हणजे एक पूर्ण बसच, त्या बसला म्हणजे पूर्णतः आग लागली, ॲक्सिडेंट झाला आणि सर्वच्या सर्व लोक त्या ठिकाणी मृत्यूला म्हणजे प्राप्त झाले. असंख्य लोक असे मृत्यूला प्राप्त होत असतात. आता वास्तविक पाहता त्यांनी कधी विचार केला असेल का, त्यांनी किंवा असं चिंतन जरी केलं असेल की आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे संकट येऊ शकते. म्हणजे भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं जे जीवन आहे ते फारच म्हणजे अनिश्चित आहे, त्याची निश्चितता बिलकुल आपण सांगू शकत नाही. कधी केव्हा कुठे मनुष्याला मृत्यू येईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे जे मिळालेलं आपल्याला आयुष्य असतं, जेवढं काही 20 वर्षाचं, 10 वर्षाचं, 50 वर्षाचं, 100 वर्षाचं जे काही आपल्याला आयुष्य असतं, तर तेवढ्या आयुष्यामध्ये जेवढे कुशल कर्म आपल्याला करता येतात, तेवढे कुशल कर्म, पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण याच पुण्यकर्माचा संचय हा सदा सर्व काळ आपल्यासोबत असतो आणि त्यामुळे सदा सर्व काळ असे कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की
जीवनावर जे येणारे संकट असतात, कधीकधी आपल्या परिवारामध्ये खूप चांगले धार्मिक लोक असतात आणि धार्मिक वातावरण असते, आणि धार्मिक वातावरण असल्यामुळे कधीकधी त्या दुःखाची जी चाहूल असते किंवा दुःखाची झळ असते तर ती आपल्याला पोहोचत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की परिवारातील जर लोक चांगले धार्मिक असतील, शीलवान असतील, गुणवान असतील, सदाचार असतील, तर सर्व एक अत्यंत चांगल्या प्रकारचा मैत्रीपूर्ण व्यवहार त्या सर्वांचा असतो. कारण धम्म हा मनुष्याला मैत्री शिकवतो, धम्म हा मनुष्याला करुणा शिकवतो, धम्म हा मनुष्याला मुदिता शिकवतो, एकमेकावरती कशा प्रकारचं प्रेम करावं, एकमेकावरती कशा प्रकारचा विश्वास ठेवावा, विश्वासाचं नातं कशा प्रकारचं जोपासावं, हे सर्व काही गोष्टी आपल्याला धम्म शिकवत असतो. आणि त्यामुळे धम्म आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण वंदेमध्ये नेहमी म्हणतो, म्हणजे धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच. म्हणजे धम्मचारी जो व्यक्ती आहे, म्हणजे धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण करणारा जो व्यक्ती आहे, तर तो सुखपूर्वक जीवन जगत असतो. आणि नेहमी आपण धम्माचरण केलं पाहिजे. नतं दुचरितं चरे, म्हणजे जो दुश्चरित धम्म आहे, जो अकुशल मार्ग आहे किंवा दुःखाचा मार्ग आहे, या दुःखाच्या मार्गाचा आपण कधीही अनुसरण केलं नाही पाहिजे. जर दुःखाच्या मार्गाचं पण अनुसरण करत असेल तर मग दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. म्हणजे सुखाने झोप, धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेते. ऐक ना, जो धम्मचारी असतो तो सुखाने झोपत असतो. ऐक ना, सुखाने झोप, मनुष्याला झोप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आणि सुखाने मनुष्य धम्माचारी असणार तो झोपत असतो. आणि त्यामुळे धम्माचं अनुसरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि मग हे धम्माचं आचरण कधी कुठपर्यंत केलं पाहिजे? अनेक लोकांना असं वाटतं की बऱ्याच वर्षापासून आम्ही धम्माचं आचरण करतो, शीलपालन करतो, दानपुण्य करतो, ध्यान साधना करतो, आणि आम्हाला काही फळ असं प्राप्त झालंच नाही, असं अनेक लोक म्हणतात. परंतु भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत आपण लावलेलं बी, एक ना, जमिनीमध्ये जसं एखादा शेतकरी बीज लावतो, आणि जमिनीमध्ये शेतकऱ्याने बीज लावल्यानंतर तो असं त्याला उकरून पाहत नाही की बा आता त्याला फळ आलं, ऐक ना, किंवा त्याला म्हणजे आता काही त्याला पानं लागले किंवा त्याला काय आहे, तर तो वाट पाहत असतो. ऐक ना, त्या फळाची तो वाट पाहतो, त्याला पाणी टाकतो, त्याला खत टाकतो, आणि जेव्हा जेव्हा त्याचं योग्य जी काही वेळ आहे, योग्य वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी त्या फळाला, योग्य प्रकारच्या बियाला फळं लागत असतात. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की आपण फक्त कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे, फळं मात्र निश्चितपणे येणार आहे. कारण तुम्हाला जर माहीत असेल की तुम्ही कुशल कर्माचं बीज रोवलेलं आहे, कुशल कर्माचं बीज तुम्ही टाकलेलं आहे, तर फळं येणारच आहेत. जर तुम्ही अकुशल कर्माचं जर बीज टाकलं असेल तर मग अकुशल कर्माचे फळ येतील, वाईट कर्माचे फळ येतील. पण आपण जर कुशल कर्माचं बीज जर जमिनीमध्ये टाकलेलं आहे, आपल्या चित्तामध्ये टाकलेलं आहे, तर भगवंत असे म्हणतात की फळं नक्कीच त्याला येणार आहे. मग कोणते फळं येतात? तर श्रोतापन्न मार्ग, श्रोतापती फळ, सकृतागामी मार्ग, सकृतागामी फळ, अनागामी मार्ग, अनागामी फळ, अरहंत मार्ग, अरहंत फळ. ही 4 प्रकारची फळं भगवंताच्या सद्धमाचे आहे. श्रोतापती फळ, सकृतागामी फळ, अनागामी फळ आणि अरहंत फळ. भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत या फलाची प्राप्ती आपल्याला होत नाही तोपर्यंत 3 कर्म आपण सदा सर्व काळ केले पाहिजे. एक शीलपालन आपण केलं पाहिजे सदा सर्व काळ. म्हणजे जेव्हापासून आपल्याला समजतं की शील पालन केल्यामुळे आपलं कुशल कर्म होते, पुण्यकर्म होते, तर तेव्हापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण शीलाचं पालन केलं पाहिजे. आपण दान पुण्य हे सदा सर्व काळ केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा दान पुण्यसुद्धा आपण केलं पाहिजे. आणि प्रज्ञेचा अभ्याससुद्धा आपण केला पाहिजे. म्हणजे आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी, आपल्या मनाला संतुलित ठेवण्यासाठी, आपल्या जे भरकटणारं जे चित्त आहे, या भरकटणाऱ्या चित्ताला जर तुम्हाला संयमित करायचं असेल, त्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराचं जर तुम्हाला दमन करायचं असेल, त्याला थांबवायचं असेल, तर ध्यान भावना, ध्यान साधना, विपश्यना करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याला भावना असं म्हटलं आहे. म्हणजे ही भावना आपण केली पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. आपल्या कुशलकर्माचं, आपल्या पुण्यकर्माचं आपण सदा सर्व काळ चिंतन मनन केलं पाहिजे आणि स्वतःला स्मृतिवान ठेवलं पाहिजे. स्मृती संप्रजन्य युक्त जर आपलं चित्त असेल तर आपण केलेल्या कर्माबद्दल आपण सजग असतो.
आपण जागरूक असतो. म्हणजे नेहमी जागरूकता आपल्या मनामध्ये असली पाहिजे की माझ्याकडून काही अकुशल कर्म तर होत नाही, माझ्याकडून काही पापकर्म तर होत नाही, मी प्रमादामध्ये तर नाही आहे, मी आळसामध्ये तर नाही आहे, मी तंद्रीमध्ये तर नाही आहे. मला उत्साहपूर्वक कामं करायचं आहे, मला उत्साहपूर्वक माझं कर्म करायचं आहे. आणि उत्साहपूर्वक जर मनुष्य कर्म करत असेल, उठानवतो सत्यमत्तो असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे उत्साहपूर्वक अत्यंत उत्साहाने सर्व प्रकारचे कर्म केले पाहिजे. आणि सर्व प्रकारचे कर्म जर आपल्याला उत्साहपूर्वक करायचे असतील तर आपल्याकडे फार मोठे उदाहरणं आहेत. म्हणजे भगवंताचं सुद्धा उदाहरण आहे, बाबासाहेबाचं सुद्धा उदाहरण आपल्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी उदाहरणं जर आपल्या जीवनामध्ये असतील तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, म्हणजे सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये उत्साह कसा असला पाहिजे. 6 वर्ष तपश्चर्या केली आणि 6 वर्ष तपश्चर्या करूनसुद्धा त्यांना ज्ञान प्राप्त झालं नाही. जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं नाही तर त्यांचं एक मन असं म्हणत होतं की मी किती परिश्रम केले, मी किती मेहनत केली आणि 6 वर्ष तपश्चर्या करून जर मला काही लाभ होत नसेल, हे किती मोठं अपयश आहे, किती मोठं अपयश आहे, खूप मोठं अपयश आहे. आणि एखादा व्यक्ती जर 6 वर्ष म्हणजे अशा प्रकारचं कर्म करतोय आणि त्याला अपयश येते, किती मोठं अपयश आहे. परंतु सिद्धार्थ गौतम म्हणतात की मी अपयशाला माझ्या जवळसुद्धा येऊ देणार नाही. का? कारण माझ्यामध्ये उत्साह आहे, माझ्यामध्ये पराक्रम करण्याची जिद्द आहे, माझ्या पराक्रम करण्याची शक्ती आहे माझ्यामध्ये. आणि मी हा पराक्रम करेल जोपर्यंत मला सम्यक संबुद्धीचा लाभ होत नाही, तोपर्यंत हा पराक्रम मी करत राहील. मग या पराक्रमामध्ये, या युद्धामध्ये, या संग्रामामध्ये मला मृत्यू जरी आला तरी हरकत नाही आहे. कारण कार्य करता करता, ऐक ना, कार्य करता करता जर मृत्यू आला तर तो मृत्यू समाधानकारक ठरतो. ऐक ना, मिलिटरीचे लोक काय म्हणतात की युद्ध करता करता जर मला मृत्यू आला तर मी स्वतःला धन्य समजेल, पुण्यवान समजेल की मला देशाची सेवा करता करता मृत्यूला प्राप्त होता आलं. म्हणजे किती मोठं समर्पण असतं त्यांच्यामध्ये. ऐक, आपल्या देशाच्या प्रती मोठं समर्पण असतं. अगदी कुशल कर्म करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा असं समर्पण केलं पाहिजे आपल्या कर्माच्या संदर्भामध्ये. आणि कर्माच्या संदर्भामध्ये जर आपण असं समर्पण केलं तर यश आपल्याला प्राप्त होते. 6 वर्ष तपश्चर्या केली, अपयश आलं, पण पुन्हा पुन्हा त्यांनी प्रयत्न केले आणि सम्यक समृद्धीला ते त्यांनी प्राप्त केलं. अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेबांचं उदाहरण आपण बघतो. 18 तास बाबासाहेबांनी अभ्यास केला, 21 तास बाबासाहेबांनी अभ्यास केला, अगदी उत्साहपूर्वक. बाबासाहेब असं म्हणतात, आजकालच्या तरुणांना 1 तास, 2 तास, 3 तास जर त्याने अभ्यास केला तर त्याला असं वाटतं की फ्रेश होण्यासाठी मला सिगारेट प्यायला पाहिजे, मला तंबाखू खायला पाहिजे किंवा पुडी खायला पाहिजे किंवा अन्य प्रकारचं काहीतरी मला उत्साह निर्माण करण्यासाठी मी काहीतरी व्यसन केलं पाहिजे. परंतु बाबासाहेब सांगतात की मी 18 तास अभ्यास केला, मी 21 तास अभ्यास केला, परंतु कुठल्याही प्रकारचं मला उत्साह उत्पन्न करण्यासाठी व्यसन करण्याची गरज नाही आहे. म्हणजे 18 तास अभ्यास करणारा मनुष्य किती उत्साही असला पाहिजे. आणि अशा प्रकारचा उत्साह धम्माचं आचरण करत असताना आपण आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. कारण धम्माचं आचरण करत असताना जर उत्साह आपण निर्माण करत असेल, म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण म्हणजे ते आचरण करत असेल तर आपल्याला तो उत्साह आपोआप ॲटोमॅटिकली उत्पन्न होत असतो. आमचा तो अनुभव आहे. आता आम्ही फिरतो, प्रवास करतो, अगदी दिवसभर प्रवास जरी आम्ही केला तरी म्हणजे दिवसभर प्रवास करतो आम्ही, दिवसभर प्रवास केल्यानंतर लगेच आम्ही स्टेजवरती बसतो. स्टेजवरती बसल्यानंतर मोस्टली आम्ही 4 जण राहत असतो, तर चौघाचे किमान 1 तास प्रवचन होतात. 4 तास पुन्हा आम्ही स्टेजवरती बसतो, लगे पुन्हा गाडीमध्ये बसतो आणि पुन्हा दुसऱ्या गावी तिथेसुद्धा गेलं की लगेच स्टेजवरती बसावं लागतं. म्हणजे कधी कधी असं होतं की रात्रभर प्रवास करावा लागतो आणि सकाळी प्रोग्राममध्ये हजर राहावं लागतं, दिवसभर प्रवास करावा लागतो, कधी कधी रात्री प्रोग्राममध्ये राहावं लागतं. अगदी एका दिवशी 2-2, 3-3 प्रोग्राम अशा प्रकारचे कंटिन्यू अटेंड करत असतो. आणि मग लोक म्हणतात की म्हणते तुम्ही झोपता कधी, म्हणजे तुम्ही झोपता का नाही, तुम्ही गाडी कधी चालवता, तुम्ही म्हणजे अभ्यास कधी करता किंवा तुम्ही प्रवचनं कधी करता. आणि विशेष म्हणजे एडिटिंगसुद्धा आम्ही करतो, जेव्हा जेव्हा वेळ मिळत असेल तेव्हा एडिटिंग. अगदी डेली प्रवचनं, प्युरिटी ऑफ माइंडला आपल्या डेली प्रवचन असतात, रोज एका विषयावरती प्रवचनं असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण का करू शकतो, कारण धम्माच्या प्रती असणारा उत्साह आहे. ऐक ना, धम्म आपल्यामध्ये उत्साह निर्माण करतो, आनंद निर्माण करतो. आणि एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला आवड असेल, आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना, आवड असेल तर सवड मिळत असते. ऐक ना, म्हणजे आवड जर असेल तर वेळ मिळतो, नाहीतर आवड नसेल तर वेळ कसं काय मिळणार आहे. मग लोक कारणं सांगतात
भंतेजी विहारामध्ये येण्यासाठी आम्हाला वेळच नाही आहे, मग घरी आमचे मिस्टरच येतात, मग स्वयंपाकच करावा लागतो, मग लेकरच रडतात, ऐक ना, असे कारणं सांगतात. परंतु जर समजून घ्या, आपलं जर वैयक्तिक काम असेल, ऐक ना, वैयक्तिक काम असेल किंवा एखादी सुंदर अशी म्हणजे आवडणारी जर मालिका असेल तर सगळे कामं बाजूला सारतो आपण आणि त्या मालिकेसाठी आपण वेळ काढतो. म्हणजे मनुष्याला जर वेळ काढायचा असेल तर मनुष्य वेळ काढत असतो. भगवंत असे म्हणतात की धम्म आचरणासाठी हा उत्साह, हा वेळ आपण काढला पाहिजे. आणि हे वर्षावासाचा पवित्र कालावधी आहे आणि या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आपण नित्यनेमाने कुशल कर्म केले पाहिजे, नित्यनेमाने पुण्यकर्म केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा ते पुण्यकर्म आपण केले पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये जर प्रबळ इच्छा असेल, प्रबळ इच्छा जर असेल तर ती इच्छा पूर्ण होत असते. म्हणजे हे अगदी ताजं उदाहरण आहे बघा. म्हणजे ताईंनी सगळ्या भंतेंना फोन केले, सगळ्या भंतेंना एक एक वेळेस 2 दिवस मॅसेज टाकले, फोन केले, भंतेस तुम्ही आलेच पाहिजे, आलेच पाहिजे. म्हणजे 3ही भंतेंनी कॅन्सल केलं, पण आता मला ते काय म्हणजे यावंच लागलं. म्हणजे त्यांची जी इच्छा होती आहे की त्यांचं जे श्रद्धा बल होतं, भगवंत असे म्हणतात की श्रद्धा बल आपल्यामध्ये जर प्रबळ असेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत असते. मग कुठल्या ना कुठल्या कारणाने होते. एका भंतेनं बोलवलं होतं, 2 भंतेजी येत आहेत, दुसरे भंतेजी पण येत आहेत. म्हणजे अगदी हे पुण्यबल आहे, हे कुशल कर्म आहे आपलं की आपल्याला समनानंच दर्शनं, ऐक नाही, भगवंत असे म्हणतात समनानंच दर्शनं, श्रमणांचं दर्शन करणे हे सुद्धा कुशल कर्म आहे, हे सुद्धा पुण्यकर्म आहे. कारण अशा प्रकारचे कर्म आपल्या पुण्यबलावरती अवलंबून असतात. पुण्यबल आपलं ते डिफेंड करतं सर्व काही गोष्टी. आणि त्यामुळे थोडे थोडे कुशल कर्म, पुण्यकर्म आपण नेहमी केले पाहिजे, सदा सर्व काळ केले पाहिजे. आणि जीवनच किती आहे आपलं, फार अल्प जीवन आहे. आपल्याला जरी वाटत असेल की 50 वर्षाचं, 60 वर्षाचं, 70 वर्षाचं माझं आयुष्य आहे, त्याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं आपल्या जीवनाचं तर आपल्यासाठी आपण किती वेळ काढतो. सकाळचा वेळ आपल्या कामामध्ये जातो, दुपारचा वेळ आपल्या कामामध्ये जातो. म्हणजे अगदी कामं करता करता ड्युटी असेल, जॉब असेल, या सगळ्या गोष्टी करणे, लेकरांचं करणे, परिवाराचं करणे, पुन्हा आराम करणे, हे सगळ्या काही गोष्टी आपण करतो. मग स्वतःसाठी कुठं वेळ निघतो आपल्याला, स्वतःसाठी तर वेळ आपण काढतच नाही आहे. आणि त्यामुळे मिळालेलं जे काही आयुष्य असतं तर किमान स्वतःसाठी 1 तासाचा, 2 तासाचा आपण वेळ काढला पाहिजे. आणि आता तर हल्ली मोबाईलमुळे म्हणजे जो काही वेळ रिकामा असतो तो रिकामा वेळ मोबाईलमध्ये जातो. मग चॅटिंग बघण्यामध्ये जातो, व्हॉट्सअप बघण्यामध्ये जातो, इंस्टाग्राम बघण्यामध्ये जातो, फेसबुक बघण्यामध्ये जातो. म्हणजे जे थोडासा वेळ होता ते वेळ आता मोबाईलनं घेतला, त्याच्यामुळे स्वतःसाठी काही वेळ आता सध्या काही मिळत नाही आहे, ऐक. तर त्यामुळे आपण अशा प्रकारे याला म्हणजे हा थोडासा वेळ आपण बाजूला केला पाहिजे. खरं तर हे जे मोबाईल आहे, इंटरनेट आहे किंवा सोशल मीडिया आहे, तर सोशल मीडिया खरं तर आपल्यासाठी खूप लाभदायक आहे. त्याचा जर सदुपयोग जर आपण केला, ऐक, सोशल मीडियाचा जर आपण सदुपयोग केला तर त्याचा लाभसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा आहे. त्याचा लाभही आहे आणि त्याची हानीसुद्धा आहे. या बसा बसा, पाणी द्या म्हणते तिला, बसा. हां, ऐक. तर याचा लाभसुद्धा आहे आणि याची हानीसुद्धा आहे. तर लाभ आहे की आपण चांगल्या प्रकारचं कामसुद्धा करू शकतो. आता 2 वर्षामध्ये आम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं तर अगदी म्हणजे हजारो लाखो लोक धम्मदेशना यूट्यूबला श्रवण करतात, प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला. आणि अनेक लोक जुळले, म्हणजे अगदी खेड्यापाड्यात लोक जुळले, जिथे आतापर्यंत आम्ही कधी गेलोय नाही अशा गावी म्हणजे मोबाईलद्वारा त्यांना तिथे धम्मदेशना ऐकायला मिळते, अगदी घर बसल्या. कारण मोबाईल आपल्या हातामध्येच असतो आणि मोबाईल हातामध्ये असल्यामुळे प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे अगदी घर बसल्या धम्मदेशना ऐकायला मिळते. म्हणजे याचा जर आपण उपयोग जर केला तर चांगलाही उपयोग होऊ शकतो आणि वाईटचा तर मग काही विषयच नाही. वाईट तर सारं जगच त्याच्यामध्ये भरलेलं आहे. त्याच्यामुळं पण आपण आपल्या प्रज्ञेला जागरूक केलं पाहिजे, आपल्या प्रज्ञेला आपण विकसित केलं पाहिजे की आपल्या हिताचं का आहे, आपल्या सुखाचं का आहे, आपल्या कल्याणाचं का आहे. अशी भावना जर आपण जाणली, समजून घेतली आणि सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, एवढं जर मनुष्याला समजलं तर भगवंत असे म्हणतात की सुखपूर्वक तो मनुष्य जीवन जगू शकतो. आणि एवढी प्रज्ञा आपण विकसित केली पाहिजे की नेमकं मला काय करायचं आहे, माझ्या जीवनाचा उद्देश का आहे, माझे ध्येय का आहे, माझं जीवन मला कशा पद्धतीने जगायचं आहे,
कारण जीवन फार अल्प आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे बिलकुल आपण सांगू शकत नाही. अगदी क्षणाचाही आपला भरोसा नाही आहे. आणि क्षणाचा भरोसा नसल्यामुळे म्हणजे जेवढं आयुष्य आपल्या जवळ आहे तेवढं आयुष्य आपण खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सदा सर्व काळ धम्म आचरणामध्ये आपलं दिवस घालवला पाहिजे. किमान आपण उपवासात पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, हे 4 दिवस किमान आपण उपवासशीलाचं पालन केलं पाहिजे. कधीकधी उपवासशीलाच्या निमित्ताने आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. त्या ठिकाणी ध्यान साधना आपण थोडा एखादा घंटाभर केली पाहिजे. जवळचं नजदीकचं एखादं जर विहार असेल त्या विहारामध्ये आपण गेलं पाहिजे. ऐक ना, 2 फुलं भगवंतासमोर नेले पाहिजे, बाबासाहेबांना हार नेला पाहिजे. म्हणजे हे नित्यक्रम आपण केलं पाहिजे. कारण जे कर्म म्हणजे पुण्यकर्म कशाला म्हटलं भगवंतानी कशाला म्हटले तर भगवंत असे म्हणतात की जे कर्म केल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होते, तुमचं मन आनंदी होते, तुमच्या आंतरिक मनाला सुख लाभते, ते पुण्यकर्म. काय लोक म्हणतात की पुण्यही नाही बौद्ध धर्मामध्ये आणि पापही नाही बौद्ध धर्मामध्ये. म्हणजे त्याची व्याख्या तर आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे अन्य धर्मामध्ये पुण्यपाप सांगितलं आहे, मग बौद्ध धर्मामध्ये पुण्यपाप नाही आहे असं काही लोक म्हणतात. परंतु पुण्य याचा अर्थ कुशल कर्म, चांगले कर्म, जे कर्म आपल्याला मन प्रसन्न करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी, सुख देण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. पापकर्म म्हणजे वाईट कर्म, जे कर्म केल्यानंतर आपल्याला दुःख होते, आपल्याला पश्चाताप होते. ऐक ना, कधी कर्म असे असतं की माणसाला पश्चाताप होते. करताना तर कर्म मनुष्य करतो आणि केल्यानंतर मग माणसाला वाटते की अरे रे हे कर्म उगच केलं. ऐक ना, भगवंत असे म्हणतात की कर्म असे करूच नाही की त्याचा आपल्याला पश्चाताप होईल. ऐक ना, अनेक लोकांची मानसिकता तशी असते, करताना कर्म करतात आणि नंतर मग पश्चाताप होते आणि म्हणतात की अरे रे हे कर्म मी करायला पाहिजे नव्हतं. भगवंत असे म्हणतात की कर्म करताना माणसाला गोड वाटतात, कर्म करताना मनुष्याला ते गोड वाटतात, परंतु जेव्हा त्याचे फळं येतात, ऐक, वाईट कर्माची जेव्हा फळं येत असतात मग तेव्हा रडक्या स्वभावाने, रडक्या मनाने मनुष्य त्या कर्माचा, त्या फळाचा स्वीकार करत असतो. कारण तुम्ही जर अकुशल कर्माचे बीज पडले तर फळ तर येणारच आहे. तुम्ही हो म्हणलं तरी येणार आहे आणि तुम्ही नाही म्हणलं तरी येणार आहे, कारण तुम्ही बीजारोपण ऑलरेडी केलेलं आहे. चांगल्या कर्माचं तुम्ही बीजारोपण केलं तर तुम्ही हो म्हटलं तरी त्याचे फळ येणार आणि नाही म्हटलं तरी त्याचे फळ येणार. त्यामुळे आपण आपल्या जीवनाला समजून घेतलं पाहिजे की माझं जीवन किती अनमोल आहे, माझं जीवन किती मूल्यवान आहे आणि या मूल्यवान जीवनाला मी कशा प्रकारचं सुखपूर्वक अवस्थेने जगू. कारण मानवी जीवन अत्यंत मौल्यवान आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. अनंत पुण्यकर्माच्या बलाने हे मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मनुष्य जीवन तर प्राप्त झालं, पण मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर आपल्याला बुद्ध तत्त्वज्ञान ऐकायला मिळत आहे. बुद्ध तत्त्वज्ञान आपण स्वीकार करतो आहे. बघा, तुम्ही आता इथे बसला आहात, तुम्ही देशना श्रवण करत आहात, तुम्ही बुद्धाची वाणी श्रवण करत आहात. या क्षणी लाखो लोक, करोडो लोक प्राण्यांची हिंसा करत असतील. या क्षणी लाखो करोडो लोक चोरीसुद्धा करत असतील. या क्षणी लाखो करोडो लोक व्यभिचार, अकुशल कर्मसुद्धा करत असतील, कोणाला खोटं बोलत असतील, निंदालस्ती करत असतील, चहाडी चुगली करत असतील, व्यर्थ बडबड करत असतील. लाखो करोडो लोक व्यसनेमध्ये असतील या क्षणी. ऐक ना, म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला मनुष्यत्वाचा जो लाभ झालेला आहे त्याचं महत्त्वच कळत नाही आणि त्यामुळे मनुष्य चोरी कर्म करतो, प्राण्यांची हिंसा करतो, व्यभिचार करतो, खोटं बोलतो, नशापतन करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल कर्माला तो धारण करत असतो. कारण त्याला असं वाटतं की खाणे पिणे मौजमजा करणे एवढंच जीवन आहे, याच्या पलीकडे काही जीवन नाही आहे. परंतु भगवंत असे म्हणतात हे तर प्राणीसुद्धा करतात. खाणे पिणे मौजमजा करणे त्यांच्या पद्धतीने प्राणी तरी करतात, पण प्राण्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक आहे ना. कारण प्राण्याला काय बुद्धी आहे का, प्राण्याला काय ज्ञान आहे का, प्रज्ञेला विवेक आहे का. भगवंत असे म्हणतात की मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये हा फार मोठा तफावत आहे. कारण मनुष्याला बुद्धी आहे, मनुष्याला प्रज्ञा आहे, मनुष्याला विवेक आहे आणि त्या प्रज्ञेच्याद्वारा चांगलं का आहे आणि वाईट का आहे, योग्य का आहे, अयोग्य का आहे, आपल्या हिताचं का आहे, अहिताचं का आहे, आपलं कल्याण कशामध्ये होणार आहे, आपलं अकल्याण कशामुळे होणार आहे, एवढी प्रज्ञा, एवढी बुद्धी मनुष्याने आपली विकसित केली पाहिजे, जागरूक केली पाहिजे आणि सदा सर्व काळ कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पगारे परिवार, ताई अत्यंत, बाबा सर्वच परिवार अत्यंत धार्मिक आहे
आणि त्यांची धार्मिकता असल्यामुळे सदा सर्व काळ भिक्खू संघाचं त्यांच्याकडे येणं होतं आणि नेहमी त्यांना कुशलकर्म पुण्यकर्म करण्याची ही संधी उपलब्ध होत असते. आज बाबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पगारी परिवार 2 बुद्धपुत्रांना चिवरदान, भोजनदान, परिष्कारदानसुद्धा करून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करत आहेत. या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने बाबांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊन तुम्हा सर्वांनासुद्धा सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,